सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सध्या इथं आता समाधान आवताडे यांचा जयघोष होतोय। कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आले, तर या ठिकाणी आता समाधान आवताडेंचं या ठिकाणी लीड आहे आणि याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्ही सगळे आलात, आम्ही आलोय परिचय गटाची माणसं आहे, समाजाला आम्ही लीड दिले। आता बरगो समाज निवडून आलेत, आम्ही एन्जॉय करणार। तुमचं काय मत आहे? बोला। दादांचं आम्ही काम बघून म्हणजे दादांना मतदान केलंय आणि इथून पुढे म्हणजे राजकारणात बीजेपी ही सरकारवर पाहिजे तर राज्यात पण पाहिजे तर आणि खाली पण केंद्रात पण पाहिजे तर दादा काय म्हणले, लाडक्या बहिणी सगळं आपलं सहकार्य झाले। लाडक्या बहिणीला 7.5 दिलं, आता बी पुढच्या महिन्यात 21 रुपये देणार आहे, त्यामुळे आमची भाजी बसलोय आणि तो दादा आम्ही मिरवणूक काढणार, छानपैकी वाखरीतनं काढणार। आतापर्यंत जसा विकास झाला तसा विकास होणार काय? होणार की आता दादा करणार की प्रशांत मार्ग आमची करणार, दादा करणार। आम्ही प्रशांत मार्ग आहे म्हणून आम्ही केलं सगळं। हा मालक प्रेमी आहे, प्रशांत मार्गाचा मी खास माणूस आहे। प्रशांत, तुमचं नाव काय? दत्ता पोरे, कुठले तुम्ही? वाकरीचे। आम्ही मालकांना सांगितलं एक निश्चित हवा आणि प्रशांत मार्गाला मत करा, आपले काय समाधानाला आम्ही समाधानाला मत केलं। तुमचं काय मत केलं? एक नंबर समाधान आमदार झाले, एक नंबर झाले। कोण बोलणार आहे? अजून दुसरं कोण बोलणार आहे? काय नाव? स्वप्नील लेडगे कोर्टी। बर, मग आता विजय तुमच्या म्हणजे निश्चितच झालेला आहे असं म्हणावं लागेल। आता इथून पुढे त्यांना जेवढे टर्म सापडला तेवढे त्याच्यामध्ये त्यांनी कामं केलेली, बरोबर? तर इथून पुढे तशी काम होणार काय? हो, इथून पुढे बी 100% दादा यातून काम होणार आणि दादांचं जी ह्या 2.5-3 वर्षात काम झालेलं ते काम बघूनच आम्ही मतदान दादांना केलेलं आहे। दादांनी रस्त्याची कामं गावात छोटे छोटे रस्ते ही भरपूर कामं केले दादांनी। आणि महिलांसाठी भाजप सरकारने महिन्याला 1,500 रुपये पैसे चालू केले आहेत आणि अजूनही ती पैसे वाढवतील भाजप सरकार। त्यासाठी आम्ही समाधान दादांना मत दिलेलं आहे आमचं। किती लोक आले सध्या इथं कार्यकर्ते? आता इथं कोर्टी गावातून तसे भरपूर लोक आले, 60-70%। 100-150 लोक आलेत कोर्टी गावातून। लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला काय त्यांना? झाला ना। बोलणार कोण? आता सरकारसाठी असं म्हणायचं की लाडकी बहीण योजनेचा फटका आणि जरांगे फॅक्टरचा फटका बसला असं म्हणायचं, पण तसं काय फटका नाही? पूर्ण विरुद्ध झाले त्याच्या। पूर्ण भाजपचं जेवढं काम आहे तेवढं राष्ट्रवादीचं नाहीये, आपल्या उद्धव साहेबांचं नाहीये। त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणी चेष्टा केली, त्यामुळे यांना भोगायला लागलं। लाडक्या बहिणीने यांना यांची जागा दाखवून दिलेली आहे। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पंढरपूर तालुक्यात समाधान दादा। आता जसं कामाची जशी त्यांनी काय सांगितलं, बाबा एवढ्या टर्म मध्ये मला एवढी कामं जमली, इथून पुढे तशी काम होणार काय? आता 100% ह्याचा डबल होणार, डबल काम करणार दादा। आता इथं युवा पिढीसाठी देखील इथं MIDCचा त्यांनी प्रश्न केला किंवा तिकडे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला वगैरे, तसं अजून काय त्यांचं विजन आहे का? विजन काय, जे यांनी आजपर्यंत केलं नाही ते करून दाखवणार। पंढरपूर तालुक्याच्या व्यवसाय आजपर्यंत काहीच झालं नाही, मंगळवेढ्यात तर काय नाही। 42 गावांना पाणी दिलं दादांनी, अजून काय विकास पाहिजे? आपल्या MIDC दिली, आता पंढरपूरला स्वतःचं नियोजन चालू आहे। काय पाहिजे अजून? रस्ते आहेत चांगले, बाकी सगळे एक नंबर आहे। पंढरपूर आपलं नगर, आपल्या पंचायत समितीचं बिल्डिंगचं नियोजन आलंय, बाकी सगळे एकदम व्यवस्थित आहे। काय पाहिजे अजून? तुमचं काय मत आहे? नमस्कार मित्रांनो, हिंदू बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, दादांसाठी एवढी पब्लिक, एवढी समर्थक, त्यांची कामं, चांगला नेता म्हणजे पंढरपूरच्या वतीवर आपण बसवा, चांगली कामं केलीत म्हणून जनताने त्यांना जिंकवून दिलं महाराष्ट्रातल्या। इथं बरंच आता ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष होतोय आणि इथं या ठिकाणी बरेच वरिष्ठ देखील अधिकारी इथं ठिकाणी आलेले आहेत, पक्षाचे वरिष्ठ या ठिकाणी आलेले आहेत, तरी बरेच टर्म त्यांनी कामं केलेली आहेत। नमस्कार, बोला। काय आता इथं कसं वाटतंय तुम्हाला आता आमदार म्हणून परत एकदा त्यांना? परत म्हणजे जे आमदारांनी आता पहिला विकास केलता त्याच्यापेक्षा डबल विकास होणार, त्यामुळे सर्व लोक समाधानी आहेत। तुमचं काय मत आहे? समाधान दादा निवडून आल्यामुळे सगळी जनता समाधानी आहे। आता जेवढ्या त्यांना टर्म सापडला की काम करण्यासाठी, आता इथून पुढे त्यांचं कसं असणार आहे? 2.5 ते 3 वर्षाच्या काळात जेवढी कामं केली तेवढी 5 वर्ष त्या डबल टेबल काम होणार। आता असं समजायचं की आवताडे यांना थोडंफार कमी जास्त लीड होऊ शकतं किंवा काय सांगू शकत नाही, असं काय जणांचं भरम होतं। आता मला याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, थोडंफार लीड इकडे तिकडे म्हणजे कमी जास्त झालं, पण विजय झाला ना, कामात श्रेय मिळलंच की। काही ठिकाणी झालं कमी जास्त, काही ठिकाणी पण श्रेय मिळलं का नाही?
किती लोक आले तिथं? इथं आता मोजाय गावात नाही 20,000 लोक आहे ती. बर. जास्तच असतील अजून येतात लोक. कुठल्या गावचे तुम्ही? काशीगाव काशीगाव. काय नाव? भास्कर गायळ. तर आता असं म्हणणं आहे की इथं भरपूर लोक आलेत वगैरे. आता तर इथं आता सध्याला जे जल्लोष केला जातोय वगैरे, तर इथून पुढे त्यांनी आता पाठीमागं टर्म मध्ये बरीच कामं केली. MIDCचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, इथून पुढे कसं असेल त्यांचं? त्यांनी ह्या 2-2.5 वर्षामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. राहिलेली कामं आता भाजपचं सरकार पूर्ण सत्तेमध्ये आलंय, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण 5 वर्ष व्यवस्थित कामं करायला समाधानदादा आणि प्रशांत मालक यांना भरपूर वेळ मिळणार आहे, भरपूर निधी मिळणार आहे. आणि जे 2.5 वर्षात कामं झाली त्याच्या दुप्पट वेगानं आणि राहिलेले जे प्रश्न आहेत MIDC 54 एकरामध्ये झालेली, एक 400-500 एकरामध्ये त्यांचं वाढीव किंवा हे बाकीचं जे डेव्हलपमेंट आहे, अर्धवट रिंग रोड राहिलेला, असं भरपूर कामं जी राहिलेली आहेत ती आता भाजप केंद्रात पण भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रात पण भाजप सरकार आलंय, त्याच्यामुळं निधीला कमी पडणार नाही. लाडक्या बहिणीचं योगदान असेल, या सगळ्या ह्याच्यामधून आता चांगली कामं होतील. म्हणजे चांगली ग्रीप घेईल सरकार आणि समाधानदादाला चांगल्या प्रकारे काम करायला वाव आहे. पंढरपूर मंगळवेढा हे एक धार्मिक स्थळ आहे, तर त्याचा म्हणावा असा विकास झाला तर तसा विकास करतील काय? आता कॅरिडॉरचं मंजुरी झालेली आहे. आता ती कॅरिडॉर मंजूर झाल्यानंतर आता कामं चालू होतील ना. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही एकच सरकार असल्यामुळं आता निधीची कमतरता पडणार नाही आणि कॅरिडॉरचा प्रश्न पंढरपूरचा 100% मार्गी लागून चांगलं डेव्हलपिंग होईल, काय अडचणी येणार नाही. आता त्यांनी ज्यावेळेस गडकरी आले त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्हाला सोलापूरला जाण्यासाठी आम्हाला ट्रेनने लांबून जावं लागते, परंतु आम्ही डायरेक्ट मंगळवेढा ते डायरेक्ट सोलापूर ते करते, तर ते होईल काय? होईल की, काय अडचण नाही येणार, कारण दोन्हीकडे सरकार दोन्ही एकाच ह्याचे असल्यामुळं अजिबात अडचण येणार नाही. तुमचं काय मत आहे? होणार 100% होणार. असं वाटतं जल्लोष परत एकदा आमदार म्हणून त्यांना? 1 नंबर. तुमचं काय मत आहे? या ठिकाणी लोकांनी विकासाला मत दिलेला आहे आणि विकास करणारा आमदार ह्या तालुक्याला लाभलेला आहे आणि 100% पंढरपूर तालुका हा अजून अधिक गतीनं पुढे जाईल आणि सुंदर होईल, विकास होईल. प्रचंड गतीने विकास करणारा आमदार आहेत हे, त्यामुळे पंढरपूर तालुका सुजलाम सुफलाम होण्यात यामध्ये मदत होईल. पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेतील लोक आलेले आहेत, कारण पंढरपूरमध्ये इथं मंगळवेढ्यावरून देखील इथं कार्यकर्ते आलेले आहेत. तर प्रथमतः मी शिवाजी सावंतजी सर्व जनतेचं पंढरपूर मंगळवेढा आणि प्रशांत मालकाचं आणि समाधान दादाचं भरपूर अभिनंदन करतो, कारण की प्रतिस्पर्धी जो बालकी होता तो वारंवार समाधान दादावर टीका करत होता. ते टीकेचं त्याला आज फळ भेटलेलं आहे आणि जो दादाने जी विकास कामं केलेत पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या, त्या जीवावर दादा अजून 2024ला निवडून आलेले आहेत. तुमचं काय मत आहे? आता जल्लोष अशा पद्धतीने होतोय, तर कसं परत एकदा त्यांना आमदार हे नाव लागतंय? त्यासाठी भरपूर अभिनंदन झालेलं आहे. जे आता यानं बोलला काय त्याच्यात ज्या आमदार साहेबांना कुठलंही केलं नाही, त्याला बालकेला त्यांनी नाही ती शब्द उच्चारून ही केलेलं होतं, त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे. तर किती लोक इथं किती आलेत वगैरे, कार्यकर्ते कुठून आलेत? आता संपूर्ण पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. मी राजेंद्र सरोशे सर्वप्रथम परिचारक मालकांचा मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यामुळेच हा विजय यशस्वी आला आणि 2.5 वर्षामध्ये समाधानदादाने काम केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे आणि पुढील इथून 25 वर्ष तरी आता ह्या ठिकाणी बदल होणार नाही. भारतीय जनता पार्टीचा आमदार हा कंटिन्यू राहणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील मतदारांचे मी भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख म्हणून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि असंच यश मिळत राहणार ही खात्री देतो. जसं त्यांना कमी वेळेमध्ये त्यांनी कामं केली वगैरे असं म्हणतात वगैरे, आणि आता इथून पुढे तसं स्पीड असणार आहे का पाठीमागचं? आता त्याच्यात दुप्पट तिप्पट स्पीड राहील. त्यांना फक्त एक साधारण 2.5 वर्ष सापडले होते, त्याच्यामध्ये ते सगळे कागदोपत्री मंजुऱ्या करणे वगैरे ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला होता. आता इथून पुढे जी मंजुरी मिळालेले कामांचे सगळे काम ग्राउंड लेवलला चालू होईल आणि त्याचबरोबर नवीन कामांचे सुद्धा सगळे प्रस्ताव वगैरे येणार आहेत. आणि थोडक्यात आता आमचा मग पंढरपूर विधानसभा हा जसं की आपण अकलूजचं नंदनवन केलं म्हणतात त्याप्रमाणे आता समाधानदादा हे पंढरपूर विधानसभेचं नंदनवन करतील. नंदनवन हे 100% करतील पुढील 5 वर्षात आणि पुढील 5 वर्षात माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या वेळेस त्यांना विरोधामध्ये उमेदवार सुद्धा कोण म्हणजे उभा राहणार नाही, बिनविरोध सुद्धा येण्याची शक्यता राहील परिचारक मालकांच्या साथीनं. पंढरपूर मंगळवेढा हे धार्मिक स्थळ म्हटलं जातं, तशा पद्धतीनं विकास होईल का आता त्यांचा? 100% विकास होणार, धार्मिक स्थळ एकदम विकास होणार. जी 2.5 वर्षात जी कामं केले ते आता इथून मोठं 5 वर्षात प्रशांत मालक असो समाधान दादा असो दुप्पट कामं करतील. आता 3,000 निधी आणलाय, आता इथून मोठं 6,000 निधी आणतील.